अक्षय तृतीया आली की मला नेहमी घरातला तो खास माहोल आठवतो. फार काही मोठी तयारी नसते, पण एक वेगळीच ऊब असते सगळीकडे. सकाळपासूनच आईचा आवाज, लवकर उठ, आज अक्षय तृतीया आहे. मग आंघोळ, देवपूजा आणि स्वयंपाकघरात सुरू होणारी खरी लगबग. या दिवशी केलं जाणारं जेवण साधं असतं, पण त्यात एक शांत आनंद असतो. जणू काही सगळं हळू चाललंय, पण अगदी योग्य. सर्वात आधी चॉपिंग पासून सुरुवात होते. मग कढईत मोहरी तडतडते, जिरं, कढीपत्ता, कांदा, हळद आणि त्यात घातलेले उकडलेले बटाटे. वरतून मस्त हिरवी गार कोथिंबीर पडली की झालं. बटाट्याची भाजी तयार होत असताना जो सुगंध येतो ना, तोच अर्ध पोट भरतो. ही भाजी काही भारी मसालेदार नसते, पण तिची साधी चवच खास वाटते, हो की नाही? म्हणून तर प्रत्येक सणाच्या दिवशी ताटात ही भाजी असणं आपल्याकडे मस्ट आहे. दुसऱ्या बाजूला वरण शिजत असतं. त्याला फोडणी दिली की एकदम वेगळाच स्वाद येतो. आता प्रत्येक जण फोडणीचेच वरण खातो असं नाही, पण वरण असणं पण तितकंच मस्ट आहे. गरम भातावर ते वरण ओतून थोडं तूप टाकलं की बस. पहिला घास घेताना मन एकदम शांत होतं. खरं सांगायचं तर वरण भात म्हणजे डेलीचा पण कम्फर्ट मेनू असतो. आता येते पुरीची वेळ. आता पुरी बनवायची. पण माझ्या आईची एक ट्रिक आहे बरं का. अगदी 2 चमचे दुधात थोडीशी साखर घालून पीठ मळताना ते मिश्रण घातले आणि पीठ घट्ट मळून घेतले की पुरीला छान गोल्डन रंग तर येतोच, पण पुऱ्या खूप वेळ मऊ सुद्धा राहतात. लाटणं, पोळपाट घेऊन एका बाजूला पुऱ्या लाटताना आणि गरम तेलात टाकलेल्या पुऱ्या फुगताना बघायला मजा येते. एक फुगली की लगेच दुसरी टाकायची आणि बाजूला उभं राहून गरम गरम खायची इच्छा आवरायची. कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय नो ईटिंग. मला नेहमी वाटतं, अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोनं घेण्याचा दिवस नाही. आपल्या घरातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी, एकत्र बसून खाणं, गप्पा मारणं आणि सण खऱ्या अर्थानं साजरा करणे हे आहे. आणि हे साधं पण प्रेमाने बनवलेलं जेवण हेच खरं अक्षय आहे.